शहरातील राणी चन्नम्मा सर्कल परिसरात होणाऱ्या आंदोलनांमुळे नागरिकांना व आपत्कालीन सेवांना होणारा त्रास लक्षात घेता प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आंदोलनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून मोर्चांसाठी पर्यायी मार्गाचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली। कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ते म्हणाले, विविध मागण्यांसाठी संघटना व नागरिक आंदोलन मोर्चे काढतात। हा लोकशाही हक्क असला तरी त्याचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत असतो। विशेषतः वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना कामावर जाण्यास उशीर होतो, तसेच रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन सेवांनाही अडथळे निर्माण होतात। राणी चन्नम्मा सर्कल परिसरामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व सिव्हिल हॉस्पिटल असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णांची ये-जा सुरू असते। आंदोलनांमुळे वैद्यकीय सेवांवर परिणाम होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाचा काही भाग नियोजित करून सुमारे 300 ते 400 आंदोलनकर्त्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे। तसेच जिल्हाधिकारी कार्यालय ते धर्मवीर संभाजी महाराज चौक या दरम्यान मोर्चासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्याबाबतही विचार सुरू आहे। लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। या उपाययोजनांमुळे आंदोलनाचा अधिकार अबाधित ठेवत नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले।